कारण ताईंना दौंडच्या सभेला त्या ठिकाणी जायचं आहे. आजचा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, उमेदवार सन्माननीय संजयराव जगताप सर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, येत्या 21 तारखेला आपण सगळेजण पंजासमोरचं बटन दाबून त्या ठिकाणी संजयराव जगताप सरांना निवडून देण्याचा संकल्प केला आहे. त्याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही, ते प्रचंड मतानं निवडून येणार आहेत. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचा कार्यकर्ता गावोगाव त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचंय, पुरंदर तालुक्याचा इतिहास आहे. ज्या वेळेस आपण आघाडीमध्ये लढलो त्यावेळेस आपला उमेदवार निवडून आला. ज्या वेळेस बिघाडी झाली त्यावेळेस समोरच्याचा फायदा झाला. 1999 मध्ये जनता दलावर युती झाली, दादासाहेब जाधवराव त्या ठिकाणी आमदार झाले. 2004 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली, अशोक भाऊ टेकडे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले. 2009 ला आपण वेगळे लढलो, दोन्ही आपण पडलो, तिसऱ्याचा फायदा झाला. 2014 ला पुन्हा आपण वेगळे लढलो, पुन्हा एकदा तिसऱ्याचा फायदा झाला. यावेळेस आम्ही ठरवलंय, मला नको तुला नको घाल, तशा प्रकारची परिस्थिती येऊन द्यायची नाही, दुसऱ्याची धन करायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचाच त्या ठिकाणी उमेदवार निवडून आणायचा आहे. आज आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे, केंद्रामध्ये आपली सत्ता नाही, राज्यामध्ये सत्ता नाही. आपण सर्वांनी खासदार सुप्रियाताई सुळेंना प्रचंड मताने त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवले. एवढं मोठं लाट संपूर्ण देशामध्ये वेगळी असताना सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघ मात्र ताईंनी केलेल्या कामाच्या माध्यमातून, साहेबांनी दाखवलेल्या दिशेच्या माध्यमातून, दादांच्या मार्गदर्शनापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पाठीशी ठाम राहिलात. ताई प्रचंड मताने त्या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून दिल्या. आज आपण त्या ठिकाणी पाहतोय, केंद्रात राज्यात सत्ता नाही, बळीराजाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, गोरगरिबांना त्या ठिकाणी पिडलं जात आहे. आज व्यासपीठावर भाषण करत असणारी माणसं, उद्या त्या ठिकाणी समाजामध्ये काम करणारी माणसं कधी त्या ठिकाणी तुरुंगात असतील याची गॅरंटी नाही. भीतीचं, दहशतवादाचं अशा प्रकारचं सापट संपूर्ण देशावरती वर राहिलंय. अशा वेळेस एक 80 वर्षाचा तरुण मनुष्य संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढतोय आणि त्या ठिकाणी बीजेपी असेल, शिवसेना असेल, यांची सत्ता उलथवून टाकण्याचं काम पवार साहेब त्या ठिकाणी 80व्या वर्षामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. पायाला भिंगरी बांधून हा तरुण मनुष्य प्रचंड एनर्जीने त्या ठिकाणी फिरतोय, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज खरं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणच्या उमेदवारांना मी त्या ठिकाणी संजयराव जगताप सरांना आणि काँग्रेस पक्षाला सांगू इच्छितोय, आपण शेतकरी आहोत, आपण वारंगुळा करतो. लोकसभेला काँग्रेस पक्षाबरोबर वारंगुळा झाला, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पळले. आता विधानसभेची निवडणूक आहे, पवार साहेबांनी त्या ठिकाणी संजयराव जगताप सरांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आता वारंगुळा फेडायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. येत्या 21 तारखेला आम्ही त्या ठिकाणी वारंगुळा फेडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला असं वाटायचं, विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रस्ता, विकास म्हणजे पुरंदर उपसा जलसिंचन योजना, विकास म्हणजे जनाई शिरसाई योजना, विकास म्हणजे ताईंनी गोरगरिबांसाठी, महिलांसाठी आरोग्याच्या माध्यमातून केलेली कामं, विकास म्हणजे सासवडचं पाणी, विकास म्हणजे जेजुरीचं पाणी, हे सगळे विकास म्हणजे MIDC. पण अलीकडच्या काळामध्ये ताई विकासाच्या व्याख्या आमच्या पुरंदरमध्ये बदललेत. आता आमदार झाले, मंत्री झाले आणि पुरंदरमध्ये विकास काय करतात? मधल्या काळामध्ये काही लोकांना कंदील वाटले. कंदील वाटणं म्हणजे विकास का? जग 21व्या शतकाकडे चाललंय. आपण चंद्रावरती चांद्रयान उतरवलं, मंगळावरती आपण जातोय. डिजिटल इंडियाची स्वप्न हे दाखवत आहेत आणि आमच्या लोकांना काय वाटतात? कंदील. का रे बाबा, त्यापेक्षा असेल पैसे तर मोबाईल तरी वाटा ना. मोबाईल मध्ये बॅटरी आहे, इनकमिंग आहे, आउटगोईंग आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सगळं त्या ट्विटर आहे, हे सगळं आहे. पण मोबाईल तुम्हाला वाटले तर तुम्ही हुशार होणार, तुम्ही शहाणे होणार, तुम्हाला बुद्धी येईल आणि मग तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार नाही. म्हणून अशा प्रकारचे ते कंदील वाटायचे काम करतात, तुम्हाला 18व्या शतकाकडे घेऊन जातात. पवार साहेब मात्र MIDC आणतात, शाळा बांधतात, पाणी त्या ठिकाणी देतात, कर्जमाफी करतात, रस्ते करतात. हे खरं तर विकास म्हणतो, पण यांना विकास कळत नाही. अलीकडच्या काळामध्ये इकडे आमच्या भगिनी बसलेत, साड्या येतात साड्या वाटायला. भाऊबीज आली, भाऊ साडी घेऊन आला. मला महिलांना विनंती विचारायचंय, अरे भाऊबीज काय 5 वर्षातून एकदाच येते का दरवर्षी असते? हा आमचा भाऊ 5 वर्षातून एकदाच साडी घेऊन आमच्या भाऊबीजेला येतो, दरवर्षी येत नाही. 70 रुपयाची साडी या ठिकाणी सांगतात. मला असं वाटतं आमच्या बहिणींना, आमच्या माता भगिनींना कुणाच्या तरी समोर
साडीसाठी हातच पसरायला लागू नये म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं याचा जाब देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. आमच्या भगिनीच्या घरातल्या कुणाला तरी नोकरीला लावलं असतं तर ती भगिनी आपल्यासमोर हात पसरायला आली असती का? आमच्या भगिनींच्या घरामध्ये जर कर्जमाफी लक्ष्मीबाई त्या ठिकाणी झाली असती तर ते आपल्यासमोर तुम्ही हात पसराय कुणासमोर गेला असता का? आमचं कर्ज माफ झालं असतं, आम्हाला MIDC आलं असतं, तुमच्या शेतामध्ये गुंजवणीचं पाणी आलं असतं तर आमची माता भगिनी कुणाही समोर हात पसरायला त्या ठिकाणी गेली नसती. पण दुर्दैव आमचं त्या ठिकाणी अशा विकास म्हणजे कंदील आणि विकास म्हणजे साडी याच्या भोवती विकास त्या ठिकाणी फिरतोय. आमचे उमेदवार त्या ठिकाणी बसलेत, त्यांनी पुरंदर नागरी असेल, सोपन काका असेल किंवा वेगवेगळ्या हायस्कूलचं असतील, कॉलेज असतील याच्या माध्यमातून सिल्वर जुबिली असतील, वेगळे कारखाने असतील यांच्यामधून विकास करण्याचा प्रयत्न केलाय. विकास म्हणजे काय असतो ते पवार साहेबांच्याकडून शिका. विकास म्हणजे काय असतो ते ताईंच्याकडनं शिका. विकास म्हणजे काय असतो ते दादांच्याकडून शिका आणि विकास म्हणजे काय असतो ते संजयरावजी जगताप सरांच्याकडनं शिका. मी तुम्हाला एवढंच फार काय बोलणार नाही, वेळ झालाय. आपण सगळ्यांनी 21 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी रात्रीचा दिवस त्या ठिकाणी एकत्र करा. ताईंचा शब्द आहे, लोकसभेला काँग्रेस पक्षाला आपल्याला मदत केली, विधानसभेला आपल्याला सगळ्यांना काँग्रेस पक्षाला मदत करायची, म्हणून आपण सगळेजण एकत्र या. दुर्दैवानं 2009ची दहंडी या बाबानं फोडली, 2009ची पुरंदरची दहंडी त्यांनी फोडली. आता आम्ही ठरवलंय आपण सगळे गोविंदा एकत्र येतो, सगळेजण खांदा देतो, खांदे बळकट करतो. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, 5व्या मजल्यावरती गोविंदा जातो, दहंडी फोडतो. या बाबानं दोनदा पुरंदर हवेलीची दहंडी फोडली. प्रसाद आपल्यापर्यंत आला का? प्रसाद आपल्यापर्यंत आला नाही. जो माणूस प्रसाद सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचत नसेल असा गोविंदा आता बदलायचा. 2019ला नवीन गोविंदा संजयरावजी जगताप सरांच्या रूपानं त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची दहंडी फोडायला पाठवायचं आहे. प्रसाद खाली पोहोचवायचं काम मात्र ते त्या ठिकाणी करतील. एवढंच मी त्या निमित्तानं सांगतो. माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.